तो चहा पिला आपण. मस्त चहा मिळाला. भाई तुला न्यायला असता पण मी नाही नेऊ शकत. काय आहे, आपण एखाद्या ठिकाणी अननोन ठिकाणी जर सोलो असेल तर शक्यतो कुणाला अशी लिफ्ट नाही द्यायला पाहिजे. सो असं माझं मत आहे. इतर वेळी तुम्ही सिटीत आहात तर तुम्ही बिंदास कुणाला लिफ्ट द्या, पण अदरवाईज जर आता निघालं आपण, कुणी तुम्हाला हे केलं तर त्या केसमध्ये नाही लिफ्ट द्यायला पाहिजे, असं माझं मत आहे. काही लोकांचं असतं की हां नाही मदत करायला पाहिजे. हो ठीक आहे, पण सांगता येत नाही. सिटीमध्ये आपण बिंदास मदत करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. सो हे बघा, वा छोटे छोटे धबधबे पडत आहेत. कमाल ऊन पडले. लोणावळ्यात गेलो आणि तिथे पाऊस पडला. पाऊस म्हणजे तुफान पाऊस सुरू झाला. इथे काहीच नाही आहे, तिकडे ऊन आहे. असे डॉग्स येतात रोडला, तर काळजी घेऊन आपण गाडी चालवायला पाहिजे. खूप भारी. एन्जॉय. हा जो एक्सपिरियन्स आहे हा मी तुम्हाला वर्ड्समध्ये नाही एक्सप्लेन करू शकत की किती भारी फिलिंग आहे की आपल्याकडं मस्त गाडी आहे आणि आपण रायडिंगला निघालो आहे. ते पण सोलो राईड म्हणत आलं गेलो. भरपूर लोक करतात. सो मला भरपूर दिवसांपासून असं करायचं होतं की हां आपला एखादा यूट्यूब चॅनल असायला पाहिजे, मोटर व्लॉगिंग असलं पाहिजे. मग हेल्मेटला कॅमेरा माउंट केला आणि निघालो. आता ऑफिस किंवा बाकीच्या गोष्टींमुळे जमत नसल्यामुळे, पण त्यातल्या त्यात थोडासा प्रयत्न करून, रोज तर शक्य नाही पण जेव्हा शक्य आहे तर त्यावेळी आपण आपलं असे व्हिडिओ रेकॉर्ड करून, बाकी लोकांनी नाही बघितले, चॅनल मॉनिटाईज जरी नाही झाला तरी ते ॲटलिस्ट आपल्याला काही वर्षानंतर रिटर्न जाऊन बघता येतील या मोटिव्हनीच मी हे सुरू केलं आहे. त्याच्यात असं नाही की आपल्याला चॅनल मॉनिटाईज झाला पाहिजे. सो मॉनिटाईज झाला तर दॅट इज गुड थिंग, नाही झाला दॅट इज ऑल्सो गुड थिंग. पण हे जे आहे आता, हे जे मी फील करतो आहे हे कुठंतरी डॉक्युमेंटेड व्हावं. यूट्यूब एक प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती हे मांडावं, हे माझा मोटिव्ह आहे आणि तो मी मोटिव्ह कंप्लीट करतो आहे. आता इथून जो नजारा दिसतो आहे, समोर डोंगर, हे रस्ते आणि राईड करत चाललो आहे. सो काही लोक डॉक्युमेंट नाहीत करत, म्हणजे व्हिडिओ अपलोड नाही करत कुठे, ते पण चांगलं आहे त्यांच्यासाठी. पण आपल्याला कधी भविष्यात गेल्यानंतर असं पाठीमागे आपण कुठं कुठं फिरलो आहे किंवा तिथं गेल्यानंतर आठवणी आपल्या ज्या लक्षात राहाव्या. सो यासाठी या गोष्टी आहे, बस हाच एक पर्पज आहे. सो म्हणून मला असं वाटतं जेवढं शक्य आहे तेवढं तुमच्याच्याने तुम्ही कंटेंट क्रिएट करा. असं नाही की तुम्ही हायफाय व्हिडिओ अपलोड केले पाहिजेत. तुमच्यासाठी बनवा, लोकांसाठी नका बनवू. कुठे जरी तुम्हाला परत त्या आठवणीमध्ये जाऊन तुम्हाला तो फील आला पाहिजे, याच्यासाठी तरी ॲटलिस्ट कंटेंट क्रिएशन स्टार्ट करा. आता ॲक्च्युली खूप गर्दी झाली आहे. तुम्हाला काहीतरी हवं आहे, तुम्हाला काहीतरी मिळायला पाहिजे, या हेतूने अजिबात करू नका. तुमच्या समाधानासाठी करा, पॅशन म्हणून करा. सो तुम्हाला फिरायची आवड खूप आहे पहिल्यापासून. भरपूर जागा मी एक्सप्लोअर केल्यात.
की ज्या माझ्या लक्षात पण नाही राहत. पण नंतर मी विचार केला, अरे आपण फिरतोच आहे तर थोडंफार एखादी चांगला कॅमेरा, चांगला माईक घेऊन प्रयत्न करू आपण कुठेतरी हे करायचा. सो तेच केलं मी. खूप जास्त मी आता जवळजवळ जेव्हापासून मी पुण्यात आहे तेव्हापासून मी गोष्टी एक्सप्लोअर करतो. गड जातो. गड किल्ल्यासाठी वेगळं चॅनल आहे आपलं. पण हे आहे हे ह्याच्यात आपली जी आपले रेग्युलर व्हिडिओज आहेत, सो ते काही काही व्हिडिओला आपल्या व्हॉईस नाही आहे, काही नाही आहे. पण दॅट्स इट. असं काही नाही आहे की आपल्याला असलंच पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की ये स्टार्ट डॉक्युमेंटिंग, स्टार्ट अपलोडिंग कंटेंट. तुमच्यासाठी करा, लोकांसाठी अजिबात करू नका. त्यातून तुम्हाला चुकून जर चॅनल तुमचा कंटेंट चांगला असेल, ग्रो झाला तर व्हेरी गुड. सो हे सांगायचं होतं मला या व्हिडिओमधून. तुम्हाला खूप भारी वाटते. हो, काहीतरी पडलंय कुठं तर, काहीतरी लागू नये मग आपण. ॲक्च्युली हे रिस्की आहे. लाकडाची पट्टी पडली आहे. ते ॲक्सिडेंट होऊ शकतो. याने ॲक्सिडेंट होऊ शकतो. तो ठीक आहे. एक त्याच्यावरून बाईकवाला तर 100% घसरला असता. सो आपल्याला काही चांगलं करायचं किंवा कंटेंटसाठी नाही, पण मला दिसलं की ती ॲक्च्युली खूप मोठी पट्टी होती, जेणेकरून ज्याच्यावरून बाईकवाला 100% घसरला असता. ट्रकचं काहीतरी होतं, ते ट्रकमुळे लाकडाची जाड पट्टी आली होती. सो आपण त्यातल्या त्यात थोडं आपलं चांगलं काम केलं. आणि लकीली माझा कॅमेरा ऑन होता. असं नाही की ते इंटेन्शनली मी जाऊन शूट केलं आहे. ठीक आहे, चांगल्या गोष्टी. सो मला पण आतून चांगलं वाटलं की हां, एखादा ॲक्सिडेंट होता मी वाचवला असं मला वाटलं.